मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, सर्व पोलीस मुख्यालयांचे आणि पोलीस जिल्ह्यांचे सर्वांचे पेपर झालेले आहेत आणि SRPFचे पण बऱ्यापैकी गटांचे ग्राउंडही झाले आहेत आणि पेपरही झालेले आहेत। परंतु वरणगाव मात्र अजूनसुद्धा बाकी आहे। वरणगाव का बरं बाकी आहे तर जवळपास इथं 2 महिने झाले ग्राउंडची प्रक्रिया चालू आहे। तर एवढे 2 महिने कशासाठी लागले तर बदा प्रमाणामध्ये पोरांनी इथं फॉर्म भरले, कारण जागा जास्त होत्या। पण आता काही या 2-4 दिवसामध्ये वरणगावचा सुद्धा ग्राउंडचा कट ऑफ येऊनच जाईल। परंतु आपण इथं भाकीत अंदाज आहे, एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ भाकीत अंदाज प्रमाणामध्ये आपण काढलेला आहे। याला कोणी गॅरंटी आणि शाश्वती म्हणून घेऊ नये। आपल्या मनाला दिलासा देण्यासाठी हा ग्राउंडचा कट ऑफ आपण बघत असतो, कारण आपल्या मनाची घालमेल चालू असते, धाकधूक चालू असते। आपण पेपरला क्वालिफाय होऊ की नाही, पेपर कशा पद्धतीचा येईल, तर आपला पेपर द्यायला चान्स मिळेल की नाही, अशा पद्धतीच्या काही मनामध्ये शंका कुशंका असतात। त्या अनुषंगानं काहीतरी मनाला दिलासा म्हणून असो किंवा मग आणखीन काही असेल, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। बघा, वरणगावच्या SRPFच्या ग्राउंडचा कट ऑफ हा ओपनचा 97+ जाणार आहे। कमी तर येणार नाही आहे, एवढं नक्की या 97 हा बांधेल ठेवलेला आहे। SCचा 95, SC ST कॅटेगरी यांचा जनरली कट ऑफ जो आहे कमी लागत असते, परंतु इथं हा कट ऑफ कमी लागणार नाही। आपण SC कॅटेगरीमध्ये आहोत, ST कॅटेगरीमध्ये आहोत, याचा अर्थ हा कट ऑफ कमी होईल असा विचार करायचा नाही। हा 95च लागणार आहे। विजेचा सुद्धा 95च लागणार आहे। NTच्या B C D या सर्व कॅटेगरींचा सुद्धा हा 95च लागणार आहे। OBCचा जो आहे हा 95+ जाणार आहे, 95च्या कमी येणार नाही। शक्यतोवर 95पेक्षा जास्तच राहील OBCचा कट ऑफ सुद्धा। SBCचा 95+, SCBCचा 95 आणि EWSचा आहे हा लागू शकतो 93, परंतु 93च्या पेक्षा जास्तच, 93पेक्षा कमी नाही। असा विचार बिलकुल करायचा नाही की आपण काहीतरी मागासलेल्या कॅटेगरीजमध्ये येतो म्हणून तिथं काहीतरी कट ऑफ हा कमी प्रमाणामध्ये लागेल यावेळेस, कारण वरणगावला भरपूर पोरांनी अर्ज भरले होते। तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि ग्राउंडही बऱ्याच मुलांनी बऱ्यापैकी फार छान पद्धतीनं मारलेले आहेत। ऑन ॲन ॲव्हरेज जास्तीत जास्त पोरं हे 95च्या वरच आहेत, 93च्या वरतीच आहेत। म्हणून हा ग्राउंडचा कट ऑफ जो आहे हा कितीही आपण मनाले समजावलं तरी हा कमी येणार नाही। आणि जरी तुमचा 91, 93 अशा पद्धतीचा काही स्कोअर असेल तरी पण अभ्यास करणं सोडायचं नाही आहे। हे भाकीत आहे, हे एक्सपेक्टेड आहे। ऐन वेळेला काय होऊ शकतं याची कोणालाच माहिती नसते, त्याच्यापेक्षा अभ्यास सोडायचा नाही, अभ्यास चालू ठेवायचा। केलेला अभ्यास वाया जाते का? नाही ना। मग आता तुम्ही व्हिडिओवर जर चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बाकी अशाच पद्धतीचे अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला मी घेऊन येत असतो। धन्यवाद।